श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकाचार्य पुढे सांगू लागले, राजसूय यज्ञामध्ये युधिष्ठिराने आपल्या डोळ्यादेखत एक आश्चर्य घटना पाहिली. राजा शिशुपाल हा भगवान श्रीकृष्णांमध्ये एकरूप झाला. त्यावेळेला देवर्षी नारद तेथेच बसले होते. या घटनेने आश्चर्यचकित होऊन धर्मराजाने सर्व मुनींच्या समोरच त्या यज्ञमंडपामध्ये नारदांना हा प्रश्न विचारला. युधिष्ठिर म्हणाला, भगवान श्रीकृष्णांमध्ये समाविष्ट होणे हे त्याच्या अनन्य भक्तांना सुद्धा कठीण आहे. मग शिशुपालाला ही प्राप्ती कशी काय झाली बरे? हे नारद मुनी, आपण हे रहस्य जाणता नाही का? तर आपण याचा उलगडा आम्हाला करून सांगावा. नारद मुनी म्हणतायत, युधिष्ठिरा, निंदा, स्तुती, सत्कार आणि तिरस्कार हे शरीराचे असतात. प्रकृती आणि पुरुष याविषयी विवेक न करणाऱ्या लोकांना या शरीराची कल्पना येत नाही. विवेक नसल्या कारणामुळे ते या शरीराबद्दल भलत्याच कल्पना करतात. ते या शरीरालाच महत्त्व देतात. त्यांच्यामध्ये अहंभाव आणि देहभाव हा प्रकर्षाने आपल्याला दिसतो. शरीरालाच आपला आत्मा समजतात. त्यामुळे मी आणि माझे हा भाव तयार होतो. भेद उत्पन्न होतात. आणि हे युधिष्ठिरा, भेद उत्पन्न होण्याचं हेच मुख्य कारण आहे. या कारणामुळेच मारणे आणि निंदा करणे यामुळे देहाला आणि त्यामुळे मनाला कष्ट होतात, क्लेश होतात. हा देह म्हणजेच मी आणि मी आहे म्हणजेच देह आहे, हा शरीराविषयी जो अभिमान निर्माण होतो, त्या अभिमानामुळेच शरीराच्या वधामुळे प्राण्यांना आपला वध झाला असं वाटतं. परंतु भगवंतामध्ये असा अभिमान नाही, कारण ते सर्वांचेच आत्मे आहेत आणि एकमेव आहेत, अद्वितीय आहेत. ते दुसऱ्यांना दंड देतात तो रागाने किंवा द्वेषाने नव्हे, तर त्यांचं कल्याण व्हावं यासाठीच देतात. मग आपण भगवंताने हिंसा केली अशी कल्पना तरी कशी काय करू शकतो? म्हणून वैरभावाने, भयाने, स्नेहाने किंवा मनामध्ये इच्छा धरून किंवा मनात नसताना कसेही असो, आपलं मन भगवंताच्या ठिकाणी लावलं पाहिजे. म्हणजे भगवंत त्याला आपल्यापेक्षा वेगळा मानत नाहीत. माझं तर ठाम मत असं आहे की वैरभावामुळेच मनुष्य भगवंतामध्ये अधिक तन्मय होऊन जातो, जितका तो भक्तिभावाने होत नाही. बघा, एखाद्या माणसाने भक्ती करून भगवंताला मिळवणं आणि एखाद्याने द्वेष करून, मत्सर करून, वैरभावाने भगवंताला मिळवणं, याच्यामध्ये हाच फरक आहे. मायेमुळे मनुष्य हा भगवंताशी वैर पत्करतो आणि त्याचं चिंतन न करता तो भलत्याच गोष्टीचं चिंतन करू लागतो.
परंतु होतं काय की वैरभाव जितका तीव्र वाढत जातो तेवढं भगवंताचं चिंतनच त्याचं घडत जातं आणि भगवंताचं चिंतन करता करता तो पापरहित होतो आणि भगवंतांनाच प्राप्त करतो. हे युधिष्ठिरा, तुला मी अनेक उदाहरणं अशी सांगीन की ज्यांनी ज्यांनी भगवंत प्राप्त केला. गोकुळामधल्या गोपींनी भगवंतावर अतिशय प्रेम केलं. त्यांनी भगवंतांना प्रेमाने आपलंसं केलं, कंसाने भयाने आपलंसं केलं. शिशुपाल आणि दंतवक्त्र यांनी भगवंताविषयी द्वेष करून त्याला आपलंसं केलं. गोकुळातल्या गोपगोपिकांनी आणि इतर यदुवंशातल्या त्यांनी नातेसंबंध जोडून भगवंतांना आपलंसं केलं. तुम्ही पांडव स्नेहाने आणि नातेसंबंधाने भगवंताला आपलंसं केलं आणि माझ्यासारखे आम्ही भक्तीने भगवंताला आपलंसं केलं, असं नारद मुनी युधिष्ठिराला सांगतायत. भक्तांच्या व्यतिरिक्त भगवंताचे चिंतन करणारे जे 5 प्रकारचे पुरुष आहेत त्यापैकी कोणाशीही राजा वेनाची तुलना होऊ शकत नाही. म्हणून कसेही का असेना आपले मन भगवान श्रीकृष्णांमध्येच लावले पाहिजे. शिवाय भगवान श्रीकृष्ण हे तुझे मावस भाऊ आहेत. शिशुपाल आणि दंतवक्त्र हे दोघेही भगवान विष्णूंचे मुख्य पार्षद होते, परंतु ब्राह्मणांच्या शापामुळे या दोघांना आपल्या पदावरून खाली यावं लागलं. युधिष्ठिराने विचारले, असं काय नेमकं घडलं की हे भगवंताचे पार्षद असताना ते अधःपतित झाले? कृपा करून नारद मुनी आम्हाला ही कथा सांगावी. यावर नारद मुनी म्हणतायत, ब्रह्मदेवांचे मानसपुत्र असणारे सनकादिक ऋषी एके दिवशी तिन्ही लोकांमध्ये स्वच्छंदपणे विहार करत असताना वैकुंठामध्ये जाऊन पोहोचले. आता वास्तविक पाहता सनकादिक ऋषी हे अत्यंत श्रेष्ठ, अत्यंत ज्ञानी, परंतु ते 4-5 वर्षाच्या कुमारांसारखे दिसायचे आणि म्हणून लोक त्यांना लहान बालकं समजायचे. वास्तविक पाहता ते सर्वांपेक्षा ज्येष्ठ, अत्यंत ज्ञानी, अत्यंत भगवन्निष्ठ आणि सतत भगवंतामध्ये तल्लीन असणारे, भगवंताचं स्मरण करणारे, भगवंताचं नामसंकीर्तन करणारे असे ते होते. परंतु त्यांच्या दिसण्यामुळे ते जणू काही 4-5 वर्षाच्या बालकांसारखे आहेत असं समजून, त्यांना सामान्य मुलं समजून भगवंताच्या द्वारपालांनी त्यांना वैकुंठ लोकामध्ये आत प्रवेश करू दिला नाही. यामुळे रागावून त्यांनी द्वारपालांना शाप दिला की हे मूर्खांनो, भगवान विष्णूच्या चरणाजवळ राहून देखील सतत त्यांचं आपल्याला निवास आणि भगवंताचा सहवास लाभून देखील आपण असे तमोगुणी कसे आणि भगवंताच्या चरणाजवळ असताना तुमच्यामध्ये नम्रपणा येण्याऐवजी हा अहंकार किंवा हा मूर्खपणा कसा काय? आणि म्हणून तुम्ही
या अहंकारामुळे, मूर्खपणामुळे आणि तमोगुणामुळे या वैकुंठ लोकामध्ये राहण्यास पात्र नाहीत. तुम्ही ताबडतोब पापमय असणाऱ्या असुर योनीत जा, असा मी तुम्हाला शाप देतो. याप्रमाणे सनकादिक सनतकुमारांनी या द्वारपालांना, ज्यांचं नाव जय आणि विजय असं होतं, या दोन्ही द्वारपालांना त्यांनी शाप दिला. आणि शाप दिल्याचा वृत्तांत जेव्हा भगवंताला समजला, भगवंत धावत पळत द्वारपालांपाशी आले आणि त्यांनी स्वतः सनकादिक मुनींची क्षमा मागितली. आणि ते म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ हो, आपण यांना शाप दिला हे चांगलंच केलं, परंतु ते माझे अत्यंत निकटचे पार्षद आहेत, माझे भक्त आहेत, म्हणून तुम्ही यांचा शाप कालावधी कमी करावा आणि पुन्हा ते लवकरात लवकर माझ्या वैकुंठ लोकात येतील अशी त्यांच्यावर कृपा करावी, अशी स्वतः भगवंतानीच प्रार्थना केल्यामुळे या सनकादिकांचा रागाचा पारा थोडासा खाली आला. आणि मग त्यांनी उशाप दिला. ते म्हणाले, ठीक आहे, हा शाप तुम्ही आता फक्त 3च जन्म भोगाल आणि मग तुम्ही परत वैकुंठामध्ये याल. पहिल्या जन्मामध्ये हे भगवंताचे पार्षद असणारे जय विजय हे दोघेही कश्यप महामुनी आणि त्यांची पत्नी दिती, हिला जे 2 राक्षसपुत्र झाले होते, हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष, ते दोन्ही या जय विजयांचा ऋषी शापामुळे मिळालेला पहिला जन्म. त्यानंतर भगवान विष्णूंनी वराह अवतार घेऊन हिरण्याक्षाला पहिल्या जन्मातून मुक्त केलं आणि नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूला पहिल्या जन्मातून मुक्त केलं. अशा रीतीने त्या दोघांचा पहिला जन्म संपला. त्यानंतर दुसऱ्या जन्मामध्ये हे विश्रवा मुनी आणि त्यांची पत्नी केशिनी यांच्या पोटी जन्माला आले, रावण आणि कुंभकर्ण या नावाने. आणि भगवान प्रभू श्री रामचंद्रांनी स्वतः अवतार घेऊन पुन्हा या दोघांचा या दुसऱ्या जन्मातून त्यांचा उद्धार केला आणि त्यांना दुसऱ्या जन्मातून पार केलं. आता तिसऱ्या जन्मामध्ये तेच दोघे जय विजय तुझ्या मावशीचे पुत्र झाले आणि शिशुपाल आणि दंतवक्त्र या नावाने या तिसऱ्या जन्मामध्ये ते जन्माला आले. आणि भगवान श्रीकृष्णांच्या सुदर्शन चक्राच्या स्पर्शाने त्यांची सर्व पापे नष्ट झाली आणि ते याही जन्मातून मुक्त झाले. शिशुपाल आणि दंतवक्त्र यांनी भगवंताविषयी प्रचंड द्वेष आणि मत्सर मनात धरलेला होता, परंतु वैरभाव करूनसुद्धा सतत भगवंताचे चिंतनच घडल्यामुळे स्वतः भगवंतांना गोपाल श्रीकृष्णाचा जन्म घेऊन आपल्याच या जय विजय नावाच्या पार्षदांचा तिसऱ्या जन्मातून उद्धार करून त्यांना मुक्त करावं लागलं. आणि अशा प्रकारे ते 2 द्वारपाल जय विजय हे
सनत कुमारांनी दिलेल्या शापातून 3 जन्म त्याचा त्रास भोगून 3 जन्म आसुरांच्या योनीमध्ये जाऊन, परंतु केवळ भगवंताचे पार्षद असल्यामुळे, भगवंताची सेवा केल्यामुळे, भगवंताचं सतत नामस्मरण केल्यामुळे आणि भगवंतांना अतिशय प्रिय असल्यामुळे स्वतः भगवंतांनीच अवतार घेऊन 3ही जन्मामध्ये त्यांचा उद्धार केला आणि त्या जन्मातून त्यांना लवकरात लवकर मुक्त केलं. आणि म्हणून केवळ 3 जन्मांचाच अवधी असताना ऋषिकुमारांच्या शापातून या दोघांची सुटका केली. असं हे या शिशुपालाचं पूर्व चरित्र मी तुम्हाला सांगितलं, असं भगवान नारद युधिष्ठिराला म्हणाले. हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष, रावण कुंभकर्ण आणि शिशुपाल दंतवक्त्र अशा या 3 जन्मातून फिरून पुन्हा भगवंताचे पार्षद जय विजय या नावाने ते वैकुंठ लोकामध्ये आपल्या सेवेमध्ये रुजू झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय.